मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये सध्या पाऊस थांबल्याचं चित्र दिसतंय। मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे। खरं तर मागचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला। त्याला कारणही होतं, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसत होता, तुफान स्वरूपाचा पाऊस कोसळत होता। खास करून मराठवाड्यातलं नांदेड जिल्हा असेल किंवा मुंबई पुणे हे जे शहर असतील तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस मागच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाला। मात्र आता पाऊस जरी थांबल्याचं चित्र दिसत असलं तरी पावसाचं जे संकट आहे ते पुन्हा महाराष्ट्रावर असणार आहे का? पाऊस पुन्हा महाराष्ट्राला झोडपणार का? आणि इथून पुढे वातावरणाची पावसाची काय स्थिती असणार आहे? कोणता अलर्ट उद्या परवा आणि पुढचे काही दिवस हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट वर्तवलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून आता सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर इकडे आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले होते, वादळी वारे वाहत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून मागचे काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत होता। इकडे आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात वादळी वारे दिसतात, मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसतात। मात्र तितकासा त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होताना दिसत नाहीये। महाराष्ट्रावर तितकेसे ढग त्या वादळाचा परिणाम म्हणून दाटलेले नाहीयेत। मात्र इकडे ओडिशा असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, याचबरोबर 7 सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना म्हटलं जातं, ज्यामध्ये मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम असेल, या राज्यांवर या वादळाचा चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसतोय। महाराष्ट्रावर मात्र त्याचा तितकासा परिणाम नाहीये, त्यामुळे रेड किंवा ऑरेंज अलर्ट महाराष्ट्राला देण्याची शक्यता नसणार आहे। मात्र कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढचे काही दिवस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता या संदर्भात हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण त्यांच्या या ट्विटमधून समजून घेऊ शकतो। तर मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा अंदाज त्यांनी या ट्विटमधून दिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, शहर आणि उपनगरात अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसासह सामान्यतः ढगाळ आकाश राहील। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ आपण मगाशी सॅटेलाइट इमेज मध्ये बघितल्यानुसार अधूनमधून मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये असण्याची शक्यता हवामान तज्ञ होसाळीकर यांनी आणि रिजनल मेटेओरोलॉजिकल सेंटर यांनी वर्तवलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा आपण या मॅप मधून बघू शकतो। तर आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि आज मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नव्हता। मात्र अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा हे जे विदर्भातले काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज हवामान खात्याने वर्तवलेला होता। कमी आणि मध्यम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आज वर्तवलेली होती। तर हा जो पट्टा आहे विदर्भाचा, तो पट्टा सोडला तर उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हे जे सगळे इतर पट्टे आहेत, सगळे जिल्हे आहेत, तिथे पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये। त्यानुसार आता तुमच्या इथे वातावरण आहे का? ह्या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस पडतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या आणि परवाची काय स्थिती असणार आहे? तर उद्या आणि परवाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस असणार आहे, तर काही भागांमध्ये पाऊस नसणार आहे। इकडे आपण बघू शकतो की उद्याही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विजांच्या कडकडाटासह या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम हा जो विदर्भाचा संपूर्ण पट्टा आहे, इथे ढगाळ वातावरण असेल, रिपरिप पावसाची इथे असण्याची शक्यता असणार आहे। तर इकडे जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। विजांचा थोडा कडकडाट या जिल्ह्यांमध्ये असू शकतो। तर उर्वरित इतर जे जिल्हे आहेत तिथे वातावरणाचा पावसाचा कोणताही अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला नाहीये। 24 तारखेची काय स्थिती असेल तर 24 तारखेला रायगड, रत्नागिरीत सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर कोकणातल्या संपूर्ण पट्ट्यात येलो अलर्ट 24 तारखेला वर्तवलेला आहे। याचबरोबर जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना या पट्ट्यात सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे। इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 25 आणि 26 तारखेची काय स्थिती असेल तर 25 आणि 26 तारखेला 25 ला नंदुरबार, धुळे, जळगाव उत्तर महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे येलो अलर्ट दिलेला आहे। तर इकडे हिंगोली आणि नांदेड हे दोन जिल्हे आहेत ते येलो झोन मध्ये असणार आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याचा घाट परिसर
हे सुद्धा जिल्हे येलो अलर्ट मध्ये असणार आहे। तर 26 तारखेला कोकणाचा पश्चिम किनारपट्टीचा महाराष्ट्राचा हा जो पट्टा आहे हा सगळा पट्टा पावसाने व्यापलेला असणार आहे। येलो अलर्ट मध्ये हा सगळा पट्टा दिसून येतोय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुण्याचा घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर असा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा येलो झोन मध्ये 26 तारखेला असणार आहे। तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने 26 तारखेला वर्तवलेली आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, कुठे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आणि कुठे पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे हे आपण या इमेजेसच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये। याचा अर्थ असा की मुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्ह्यात पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली नाहीये। आता तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न अपेक्षित असतील, आणखी काही माहिती तुम्हाला अपेक्षित असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।